विटेवरी करपटावरे ठेवूया करपटावरे ठेवूया हा सुंदर ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवूया हा करकटावरी ठेवूया तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे चिंतन आवडे निरंतर हे मकर कुंडलपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडलपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणी
आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर
रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम बसलेले म्हणा राम बसलेले टाळी वाजवा जय जय राम टाळी 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 जय राम जय राम हरी जय राम देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा
शक्ती मुक्ताबाई की पवन पुत्र हनुमान की नमः पार्वती पते हर हर अवधूत चिंतन श्री गुरुदेव पारब्रह्माई पंढरीनाथ भगवान की. आता बसलेले फक्त बसून बसून जय तरी म्हणा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, आदिशक्ती मुक्ताबाई की, पवनपुत्र हनुमान की, सद्गुरु जोग महाराज की जय. कीर्तन माझ्याकडे, जय तुमच्याकडे. आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा जगी परमपूज्य. तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा. समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगनणीत पाणी मंडन मंडनाना. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि. दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा, मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा. अलौकिक लीला किती आठवावे, अलौकिक लीला किती आठवावे.
श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदांबोज तेजस्फुरत प्रदेशम विधिंद्रादिदेव सदास्तु यमानम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन तुळसी माळगळा गोपी चंद्र टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट शांती ब्रह्म गोदामय्याच्या पवित्र तीरावरती नाम साधनेनं ज्ञान साधना आणि ज्ञान साधनेच्या जीवावरती मोक्ष प्राप्तीचा सिद्धांत जगाला पटवून देणारे एकनाथ महाराज महाराजांचा चारचरणांचा सर्वांच्या पाठांतरातला भगवंताला काय आवडतं आणि देवाला कोण आवडतं याची चिकित्सक मीमांसा मांडणारा आजचा हा अभंग आहे. सज्जन हो, भगवंताला कोण आवडतं हे जास्त महत्वाचं आहे. भगवंताला काय आवडतं हे त्याहून अधिक महत्वाचं आहे. आपल्याला कोण आवडतं याच्यापेक्षा आपण कुणाला आवडतो ही जशी भावना श्रेष्ठ असते तशी आपल्याला देव आवडतो याहीपेक्षा देवाला आपण आवडतो का हे जास्त महत्वाचं आहे. देवाला आपण प्रिय व्हावं, देवाला आपण आवडावं, देवाच्या हृदय पराग कमलामध्ये आपल्याला जागा मिळावी हे प्रत्येक साधकाचं स्वप्न आहे. ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला ते ज्ञानोबा. कळत झाले तुकोबा, पण पायापासून कळसापर्यंत एकच इच्छा आहे, भगवंताला आपलंसं करावं, देवानं आपल्याला आपलं म्हणावं, देवानं माझं म्हणावं. हे कलियुग आहे, इथं कुणीच कुणाला माझं म्हणत नाही. आपल्या पोराचा पहिला नंबर आला तरी शेजारचे लोक बोलायचे बंद करतात. अशा काळात जोपर्यंत आपली शेती पडीक असते तोपर्यंत गावकी आपल्याशी गोड राहते. ज्या दिवशी आपण आपली शेती वाहित करू त्या दिवशी आपली भावकी विरोधात जाते. अशा काळात तुकोबाचं एक भलं मोठं धाडस आहे. ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठवी विठोबाचे. ते माझे सोयरे सज्जन सांगाती माझे सोयरे सज्जन सांगाती सांगाती माझे सज्जन सांगाती माझे सज्जन सोयरे आठवीती पाय विठोबाचे. हे ठरलंय तुकोबाचं. जे भगवंताला प्रिय आहेत ना ते फक्त आपले आहेत. का हो? ज्या काळामध्ये भाऊ भावाच्या विरोधात उभा राहतो, ज्या काळामध्ये नणंद भाऊजा एकमेकाच्या विरोधात लढतात, ज्या काळामध्ये भावाभावामध्ये भांडण होतं, अशा काळात आपलं कुणाला म्हणावं हा प्रश्न नाही का? अशा काळात नामदेव महाराजांनी एक मार्ग सांगितला. नामा म्हणे माझा सोयरा जीवलग सदा पांडुरंग जवळ येत आहे. हे सगळं ऐकायला बोलायला बरं वाटतं महाराज, पण पांडुरंग जवळ करण्याचा काही मार्ग आहे का? महाराज म्हणाले आहे. नामाचा उच्चार रात्रंदिवस. कलियुगात दोघाकडे देव आहे. एक ज्याच्या ओठावर नाव आहे त्याच्याजवळ देव आहे, आणि दोन ज्याच्या खिशात पैसा आणि काळजात दया देव त्याच्याजवळ आहे. 10व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरांनी 2 वेळा खर्च केल्यात. जेत संपत्त्या निदया दोन्ही वसती एक एठाया तेत जाण धनंजया विभूती माझी. पैसा खिशात असावा लागतो आणि दया काळजात असावी लागते. ज्या दिवशी खिशातला पैसा हृदयात येतो त्या दिवशी भावभाव वेगळे राहतील. खिशातला पैसा हृदयात आला, महाराज लोक सुद्धा घेतलेल्या तारखा रद्द करतील. पैसा खिशात पाहिजे आणि दया काळजात पाहिजे. कलियुगात देव त्याच्या जवळ आहे. बरं, अजून कुणाजवळ देव आहे? मी तयापासी पांडवा जेथ नाम घोष बरवा करीती माझा. ज्याच्या ओठावरती भगवंताचं नामचिंतन आहे, सततम कीर्तयंतो माम, देव त्याच्या जवळ आहे म्हणे. त्याला ज्या अर्थी काहीतरी आवडतंय त्या अर्थी काहीतरी आवडतही नाही. नावडे वैकुंठ शेषाचे शयन. ज्या अर्थी त्याला काहीतरी आवडतंय त्या अर्थी त्याला काहीतरी आवडत नाही. आम्ही लहान होतो ना तेव्हा आमच्या आजी आमच्या वाड्यामध्ये अभंग म्हणायचे. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. त्याचा अर्थ असा आहे, देवाला वैकुंठ आवडत नाही, देवाला मोक्ष प्राप्तीचा सिद्धांत नाही आवडत.
देवाला काय आवडतं? देवाला भक्त आवडतो, देवाला व्रत आवडतं, देवाला तीर्थ आवडतं. देव असाही कुठं जात नाही, तसाही कुठं जात नाही. जिथं भक्त आहेत, माझे भक्त गातीचे नारदा. देव कुठं आहे? एकतर तीर्थावर आहे, एकतर व्रतावर आहे, किंवा एकतर भक्ताजवळ आहे. मग त्या भक्ताची काही लक्षणं असतील ना, आहेत ना. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा, वैष्णव म्हणो जया, अवघी देवावरी माया. अशा साधकाजवळ भगवंत आहे. ज्ञानोबरांच्या तुकोबरांच्या सोहळ्यामध्ये चालताना आपण एकमेकांना तात्या, आप्पा, मामा, काका, नाना म्हणून हाक नाही मारत. आपण काय म्हणतो? माऊली म्हणतो ना. ज्या अर्थी माऊली म्हणतो त्या अर्थी मानवता, उदारता, लीनता तुमच्या माझ्या हृदयात आहे. हृदय कळवळा वैष्णवाचा. काय सुंदर आहे. एवढं सगळं कळायला आणि शिकायला कुठंतरी जावं लागतं. गोव्याला, महाबळेश्वरला, बरोबर ना. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आनंद आहे. हे सगळं कळायला कुठेतरी जावं लागेल ना, तेव्हा परमार्थात तेज आपल्यामध्ये प्रकट होईल. विनोबा भावे पंढरपुरात गेले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, मूर्तीच्या पाया पडून वापस आले. नामदेव पायरीजवळ एक पत्रकार धावत आला आणि त्या पत्रकाराने विचारलं, विनोबाजी, आपण तर कधीच मंदिरात जात नव्हता, आज मंदिरात आलाय, पांडुरंगाचं दर्शन घेतलंय, काय वाटतं तुम्हाला? तुमच्या भावना व्यक्त करा ना. विनोबा म्हणाले, ज्या पायावर आतापर्यंत ज्ञानोबा तुकोबांनी मस्तक ठेवलं होतं, त्याच पायावर आज मला माझं डोकं टेकवण्याचा मान मिळाला, याच्यापेक्षा भाग्यवान माझ्यासारखा कोण असेल? हा कधीतरी विचार पाहिजे. एवढा अतिउच्च विचार भक्तीमध्ये असावा लागतो. तेव्हा आपण देवाला आवडण्यासाठी काय करावं लागतं माहिती आहे? त्याच्या आवडीचा विचार करावा लागतो. राधा आणि विशाखा नावाच्या दोन मैत्रिणी भेटल्या. विशाखा नावाच्या सखीनं राधेला विचारलं, राधा सांग ना ग, मी पैंजण आणलंय, देवाला घालू का? राधा म्हणाली, हरकत नाही, घाल. विशाखा म्हणाली, पण पहिलं काढून घेते. राधा माहिती आहे ना तुम्हाला? राधा इथं पलीकडे राहते ती. राधा, भक्तीचं दुसरं नाव राधा. तिचं नामस्मरण केल्यानंतर काम क्रोधाची दूर जाते बाधा. तिचं नाव राधा. तिच्या नावानं कृष्णाच्या डोळ्याला लागत होत्या धारा. तिचं नाव राधा. जिच्या आयुष्याची सुरुवात कान्हा, तिचं नाव राधा. जिच्या आयुष्याचा शेवट कान्हा, तिचं नाव राधा. राधा शब्द लिहिताना सुद्धा प्रत्येक अक्षरासमोर उभा करावा लागतो कान्हा, तेव्हा जी पूर्ण होते, तिचं नाव आहे राधा. रच्या पुढं कोण आहे? आपको मराठी समजता है ना? मेरा हिंदी बऱ्यापैकी चांगला है. हे तरी कळते ना. रच्या पुढं कोण उभा करावा लागतो? अरे बोला ना, रच्या पुढं कोण द्यायचा आहे? धच्या पुढं कोण द्यायचा आहे? सॅक्रिफिकेशन इज द सेकंड नेम ऑफ दी लव. जगात सगळ्यांना पहिल्यांदा तिनं शिकवलं ती राधा. कळतं ना? तिला विचारते विशाखा, काय आवडते देवाला? पाहणं. राधा काय म्हणली माहिती आहे? काय आणलं ग? ती म्हणाली, पैंजण आणले. असलं नाही आवडत देवाला. पूजा, फल, पुष्प, तोय हे नाही आवडत त्याला. तुका म्हणे, प्राण करा देवाचे अर्पण. असलं नाही आवडत किरकोळ. पानं, फुलं, त्याच प्रोडक्शन, त्याला काय डेडिकेट करायचं, त्याला नाही आवडत. नको पैंजण घालू. हे बघ, अस्तित्वावरून माणसं मोठी होतात. पैंजण सोन्याचं असलं तरी ते पायातच घालायचे, आणि 2 रुपयाचा बुक्का असला तरी तो कपाळावर लावायचा. जेवढी इज्जत बुक्क्याला असते तेवढी इज्जत काय पैंजणाला आहे का? ती विशाखा म्हणाले, असं नाही, पैसे देऊन आणले. पैसे देऊन आणलेल्या गोष्टीची जरा कदर करत जा. मला आवडतं, ज्यांच्या डोळ्याला चष्मा आहे ना, त्यांचा आदर आपण केला पाहिजे. खरं सांगतो तुम्हाला, ज्यांच्या डोळ्याला चष्मा आहे ना, त्यांची कदर, त्यांची इज्जत आपण केली पाहिजे. अरे आपल्याला पाहण्याकरता त्यांनी पैसे मोजलेत. हे तुम्हाला न कळल्याबद्दल धन्यवाद. राधा म्हणाली, विशाखे किती जरी पैशानं आणलं ना तर काही गोष्टीला नाहीच नसते का किंमत. मग विशाखा म्हणाली, काय करू सांग ना राधा. ते पहिलं पैंजण काढतील, हे नवीन घालते. राधा म्हणाली, दुसरं घालायचं तर घाल बाई, पण पहिलं काढू नको. का? त्याला जर पायाला लागलेलं काढून ठेवायची सवय झाली ना, तर एक दिवस तो आपल्याला सुद्धा काढून टाकेल. माझं बोलणं परत आहे का? काय म्हणते राधा? कृष्णाला जर पायाला लागलेलं काढून ठेवायची सवय झाली ना, आपण त्याच्या पायालाच लागलो की एक दिवस तो आपल्याला सुद्धा काढून बाजूला फेकला. एवढा अतिउच्च विचार ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणात येईल, त्या दिवशी तुम्ही भगवंताला प्रिय व्हाल. लोक म्हटले, महाराज हे लईच कठीण झालं.
असा निर्धार आणि अशी भक्ती आमच्याकडून होणार नाही. माऊलीची उभी घ्या. एरवी ती जिना चौथी हे पहिली नासळती पै माझी सहज स्थिती तया भक्ती नाम. सहज स्थिती म्हणजे काय हो? निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. सुखानं सुखी व्हायचं नाही आणि दुःखानं दुःखी व्हायचं नाही. सुख सुद्धा पचवता आलं पाहिजे. दुःख जसं पचवणं कठीण असतं तसं आनंद पचवणं सुद्धा अवघड असतं. आपल्या शेळगाव सारखंच एक गाव होतं. त्या गावामध्ये एक सखाराम पाटील नावाचा माणूस होता. त्या सखाराम पाटलाला 5 लाखाची लॉटरी लागली. आनंद पचवणं किती कठीण आहे. 5 लाखाची लॉटरी लागल्याबरोबर ज्याचं लॉटरीचं दुकान होतं ना त्यानं गावची मिटिंग घेतली. म्हणे असं आहे सखाराम पाटलाला लॉटरी लागली. बरं ते गरीब आहे आणि त्याला अचानक जर 5 लाख रुपये आपण दिले तर त्याच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल. यापेक्षा आपण असं करू काय गावातल्या महाराजाला बोलू. ते महाराज लोक कीर्तन करतात ना. म्हणे वैराग्य त्यांच्या जवळ असतं. त्यांना नजर मेलेली असते मोजून मोजून. त्यांना नाही आवडत असला पैसा धन. ते रोज सांगतात ना सोबत काय नाही नेणार काय नाही नेणार असं सांगून जाताना घेऊन जातात. मग त्यांना बोलवू ना आपण. मग महाराज लोक बोलवली. मीटिंग बसवली. सप्ताहाची कमिटी बसली आणि सप्ताहाच्या कमिटीत विषय ठरला. म्हणे आपल्या सप्ताहाचं पुढं होऊन कोण पाहतात? म्हणजे तात्या पाहतात. मग असं करा त्यांना बोलवा. त्यांना बोलवलं. अहो ते सखाराम पाटलाला 5 लाखाची लॉटरी लागली हो. आनंद पचवणं कठीण आहे महाराज. तुम्ही जरा वैराग्यवान दिसता. देवाची माणसं आहे तुम्ही. तुमची नजर मेली ह्याचं तुम्हाला काय वाटत नाही. बंगले किती गाड्या किती काय नाही. हे बघा तेवढं सखाराम पाटलाला तुमच्या मार्मिक भाषेत जाऊन सांगा. त्याला म्हणा 5 लाखाची लॉटरी लागली पण तुमच्या शब्दात सांगा. तुम्ही जर व्यवस्थित सांगितलं ना सखाराम तात्याला तर तात्या ह्यातले 1 लाख रुपये तुम्हाला आत्ता द्यायचे. हे ऐकून महाराजच झटक्यात मेला हो. आनंद पचवणं काय सोपं आहे का? हे किरकोळ माणसाला जमत नाही. पण ज्याला जमलं तो आवडे देवास. ज्याला नामस्मरण करायला जमलं तो आवडे देवास. निर्धार करायला जमलं तो आवडे देवास. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम पूजनीय होतो. संसारातली माणसं निंदनीय असतात आणि परमार्थातली माणसं पूजनीय असतात. संसारिक माणसाला उतरती कळा लागते. परमार्थिक माणसाला चढती कळा असते. संसारिक माणसं जगाच्या निंदेला पात्र राहतात. पारमार्थिक माणसं साधूच्या कौतुकाला प्राप्त होतात. परत ऐका संसारिक माणसं दुःखात जातात. परमार्थिक माणसं सुखात जातात. संसार कितीही केला तरी शेवट त्याचा का थोडी ना गोड होतो. तुकोबाऱ्यांना कळालं. 3644 एकराचा 7 आहे. 42 लाखाची जहागीरदारी आहे. कुणाची? अरे आपले 10 रुपये हरवले तर रात्रभर झोप येत नाही आपल्याला. आपल्याला पेट्रोल टाकताना त्याला 100ची नोट जास्त गेली चुकून मोजताना तर रात्रभर झोप लागत नाही. 3644 एकराचा 7 तुकोबऱ्याला वीट आला संसाराचा. महाराज वैतागले आणि देवाच्या समोर उभा राहिले. नकोय देवा. लोकांनी म्हटलं का हो संसार चांगला आहे करा ना. महाराज म्हणले संसार अरे जाळ होऊ दे त्याचा. हा शब्द कधी वापरतो आपण? एखादी व्यक्ती डोक्यात जाते ना. समजा चोपदार डोक्यात जाणार नाहीत तुमच्या पण गेले तेव्हा माणसं म्हणतात जाळ झाला त्या चोपदाराचा. समजा बोराटे महाराजावर वैतागला. काय म्हणता तुम्ही गजानन महाराज? जाळ झाला त्या महाराजाचा. तुकोबराय वैतागले. जळो आता संसारू ओ कै शेवट पुरे. तुकयाचा स्वामी गोपाळा लागी जीव जुरे. आता काय करू सांगा ओ मज भेटेल कैचा. आता काय करू सांगा ओ मज भेटेल कैचा. एवढी अभिवृत्ती ज्या दिवशी तुमची तयार होईल आणि याहीपेक्षा लाचावले मन लागले से गोडी. 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 ते जीवे न सोडी ऐसे झाले हो. ते जीवे न सोडी ऐसे झाले. ते जीवे न सोडी
पांडुरंगा सतत तुला पाहावं वाटणं म्हणजे तुम्ही सुद्धा देवाला आवडा. देवाला आवडण्याकरता गेल्या 49 वर्षांपासून संपन्न होत असणारा हा नाम सप्ताह, हे सुवर्ण महोत्सवी वर्ष. आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा परमादरणीय परमश्रद्धेय भगवान श्री विष्णूचे असणारे उपासक, महारुद्राचे उपासक आणि या समस्त ग्रामस्थ तीर्थक्षेत्र शेळगावकरांच्या वतीनं मला मिळालेले हे आमंत्रण आहे. सोनपेठ भागामध्ये या तीर्थक्षेत्राचं मोठं नाव आहे. आपण भाग्यवान आहात की इथं अहंकारी माणसाला मारावं लागतं, हे इथं जन्म घेणाऱ्याला शिकवावं लागत नाही. कृतज्ञ माणसाला जळावं लागतं, हे इथल्या माणसांना शिकवावं लागत नाही. कृतज्ञ माणसांचा खजिना आपल्या सोनपेठ परिसरात आहे. का? आपला इतिहास आहे. आपल्यातला एक जण कृतज्ञ झाला तर त्याच्याच डोक्यावरती हात ठेवून त्याला मारावं लागलं, तो भस्मासूर. एक जण कृतज्ञ झाला ना, मग कृतज्ञ होणाऱ्यांचा हा जमाना आहे, कृतज्ञ होणाऱ्यांचा हा परिसर आहे, कृतज्ञतेचा ओलावा असणारा हा परिसर. आणि या परिसरात माझं हे आजचं दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प आहे. या नामसप्ताहाला ज्यांच्यामुळे प्रेरणा मिळाली, परम आदरणीय परमश्रद्धेय हरिभक्तपरायण प्रातस्मरणीय ठाकूरबुवा दैठणकर महाराजांच्या कृपा आशीर्वादानं हा नामसप्ताह सुरू आहे. हरिभक्तपरायण गजानन महाराज, आमचे श्याम महाराज, त्याचबरोबर अर्जुन महाराज, परम आदरणीय परमश्रद्धेय सोपान महाराज, बाकी सर्व महाराज मंडळी, या गावचे भूमिपुत्र प्राध्यापक अमोल सर आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या लेकरानं आपल्या गावचं नाव पोहोचवले, आपल्या गावचे सुपुत्र आदरणीय हरिभक्तपरायण सुदर्शन महाराज जोगडे, एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा. खूप कमी वयामध्ये आपल्या लाघवी स्वभावामुळं, आपल्या संयमी स्वभावाच्या जीवावर तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रिय झालात. आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये विनयशीलतेला खूप किंमत आहे. आणि विनयशीलता, मोठा संयम, वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा, हृदयात गरिबीची जाण, या त्रिसूत्री समीकरणाचं एकत्रीकरण सुदर्शन महाराजांमध्ये दिसून येतं. माना नाही तर मानू नका, पण तुम्हाला एक मान्य करावं लागेल, आपल्या शेळगावची ओळख सुदर्शन महाराज झालेत. आपल्या गावची ओळख आता ते आहेत. काहींना बरं वाटतं, काहींना खरं वाटतं, काहींना ऐकून खरं बरं होतं. आपल्या गावची ते ओळख आहेत ना. तुम्ही आमच्या गावाकडे आला, परिसरात आला आणि कुठं विचारलं कोण्या गावचे, म्हणे नातेपुतेचे. नातेपुतेचे का? म्हणजे ते बोराटे महाराजांचं गाव का? माझा वैरी जरी असला तरी त्याला होय म्हणावं लागतं. ऐकताय ना? आपल्या गावची ओळख आहेत ते आता. त्यामुळं असं रत्न आपल्या गावामध्ये जन्माला आलं. बाबा मागाशी बोलत होते आणि अमोल सर सुद्धा सांगत होते, आदरणीय पत्रकार साहेब गणेशजी सांगत होते, आमचा रोहित दादा होता, पवन भैया होता. आम्ही सगळे बोलताना मागाशी त्यांनी सांगत होते, तिसरी पिढी सध्या परमार्थात उतरली. अहो 50 वर्ष होणं काही सोपं वाटलं का तुम्हाला? महाराज लोकांच्या घरचे सप्ते तिसऱ्या वर्षी बंद पडतात. महाराज लोकांच्या घरचे सगळं फ्री ऑफ कॉस्ट असून सुद्धा, पण एवढं सगळं 50 वर्ष इथं होणं म्हणजे काय सोपं वाटलं? लोक म्हणतील काय दिलंय असं 50 वर्षानं, एवढा खर्च केला, एवढ्या पंक्ती घातल्या. लक्षात राहू द्या, तुमच्या सप्ताहानं तुम्हाला सुदर्शन महाराजासारखं रत्न दिलंय, हे मान्य करा. सप्ताहानं काय दिलं गावाला? सप्ताहानं एक पोरगा घडवला. बरं, हा एकटा घडवला म्हणजे त्याचं लय कौतुक आहे अशातला भाग नाही. शब्द आहे माझा महाविष्णूच्या समोर, हे पोरग उद्या 100 पोरं भागातली घडवणार आहे. आणि म्हणून आपल्या माणसाचं कौतुक पाहिजे. त्यामुळं त्यांच्या विनंतीला मान दिला. मला आज कीर्तन करायला यायचं नव्हतं, त्यांना भेटायला यायचं होतं, त्यामुळे मी आलो. आज योगायोग पहा ना, आज योगायोग असा की सुदर्शन महाराजांनी बोलवले. बरं, सुदर्शन हा मलाच आवडतोय अशातला भाग नाही, श्री विष्णूला सुद्धा तो खूप प्रिय आहे. मंदिर विष्णूचं ऐकताय ना. बरं, या भागामध्ये शालिग्राम परिसर म्हणून हा ओळखला जातो. इथंच जालिंदराचा वध झाला, याच ठिकाणी वृंदेचं पातिव्रत्य नष्ट झालं. तिनं भगवंताला शाप दिला, तू शालिग्राम होशील, तो दगड झाला. त्या वृंदेनं त्याला सांगितलं, आजपासून तू दगड होशील, तो दगड झाला. पण दगड होताना त्यानं तिला आशीर्वाद दिला, तुझ्यासारखी पतिव्रता मी पाहिली नाही, तुझ्यासारखी पवित्र मी पाहिली नाही, तू मला प्रिय होशील. ती राख झाली, त्या राखेतून ती तुळशी उगवल्या. आणि तिनं भगवंताला सांगितलं, तुला जरी मी प्रिय असले तरी तुझा उमरा ओलांडून आत यायची नाही, तुझ्या दारात राहील. आजही तुळशी वृंदावन कुठं आहे? घरात का दारात? दारात राहिल्यानंतर कृष्णाच्या डोळ्यात पाणी आलं. अगं, एवढा पण दुरावा बरा नाही, तू भक्त आहे, मी देव आहे,
तुकोबरांनी 2 ठिकाणी वेगळा सिद्धांत मांडलाय. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव या अभंगात मी भक्त तू देव ऐसे करी. पण तेच तुकोबा एकदा म्हणालेत अविनाश करी लावी मना पिसे. गोविंदाला सुद्धा वेड लागलं पाहिजे आपलं ना, आपल्याला सुद्धा वेड लागलं पाहिजे गोविंदाचं. मग तुळशीची माळ गळ्यामध्ये असणं म्हणजे भगवंताला आवडणं. तिसरा योगायोग या भूमीतला असा आहे. या भूमीतलं अजून एक वैशिष्ट्य आणि आजच्या कीर्तनाचं, आज मोक्षदा एकादशी आहे. आज कोणती एकादशी आहे? मोक्षदा. आजच्या एकादशीचं फळ अनन्यसाधारण आहे. त्यात मार्गशीर्ष मास पवित्र. आता पुढचा योगायोग ऐका. गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा. अरे भवसिंधू तरे अर्ध्या क्षणामध्ये भवसिंधू तारण्याचं सामर्थ्य नुसतं गीता 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 म्हणल्या नाही. एका जनार्दनी जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम न विसंबे. गीता जयंती आज किती सुंदर योगायोग आहे. धर्म क्षेत्रे कुरुक्षेत्रे या शब्दानं सुरुवात झाली गीतेची आणि जगाच्या पदरात गीता नावाचं भांडार पडलं. 735 श्लोक वजा केले तर भारतात काय राहिलो. आपण किती भाग्यवान आहोत. आपल्याला गीतेसारखं तत्वज्ञान अभ्यासाला मिळालं. एका खरं तर भगवंताला ते ज्ञान द्यायचंच होतं, पण ज्ञान देताना कोणीतरी पात्र असणार त्याला भेटावायला पाहिजे होता. अर्जुनाच्या रूपानं तो भेटला, ते मिळालं, त्याचा फायदा झाला आपल्याला, पदरात आला आपल्या. मोक्षदा एकादशीच्या निमित्तानं लोक सप्ते करतात, गीता जयंतीच्या निमित्तानं लोक सप्ते करतात, दत्त जयंतीच्या निमित्तानं लोक सप्ते करतात, मार्गशीर्ष महिन्याच्या निमित्तानं लोक सप्ते करतात. किती भाग्यवान तुम्ही. हे सगळं तुम्हाला एकत्र 50व्या वर्षात मिळालं. एकत्र कुठं जायची गरज नाही. किती भाग्यवान असेल शेळगाव. आया बाया म्हणल्या मग त्याला काय होतंय, मग 50वं वर्ष आहे. म्हातारपणात तुमचा नातू तुम्हाला विचारेल आजे आजोबा तुम्ही 15 ऑगस्ट 1947 पाहिला का? नाही. 26 जानेवारी 1950 पाहिला का? नाही. मग तुम्ही काय पाहिलंय? तुम्ही अभिमानानं उत्तर द्याल पोरा आम्ही 26 जानेवारी 1950 नाही पाहिला, पण आमच्या डोळ्यानं आम्ही आमच्या शेळगाव मधला सुवर्ण महोत्सवी वर्षातला सप्ताह पाहिला. याच्यापेक्षा भाग्यवान. आणि का भाग्यवान आहे तुम्ही सांगतो. पुढच्या सुवर्ण महोत्सवाला शतक जेव्हा पूर्ण होईल ना तेव्हा तुम्ही असाल, म्हणून भाग्यवान आहे तुम्ही. ऐकताय ना, मी नसाल म्हणलो नाही, कुणी नसणार आहे. राहिले तर सुदर्शन महाराजच तेवढे राहतील. नामाचा गजर तेवढा राहील बघा पाठीमाग. हा सागर ना, हा हे चोपदार तेवढे राहतील बघा, ह्यांची सुद्धा गॅरंटी. म्हणून भाग्यवान. म्हणून यातलं काही वायाला जाणार नाही. थोडक्यात सांगू. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, मंदिराला दिलेली देणगी, नाम सप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्यांना केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजलेली टाळी कधीच वायाला गेली नाही. हा संप्रदायाचा इतिहास आहे. आणि म्हणून ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास करावा, ज्याला पैसा पाहिजे त्यानं उद्योगधंदा करावा, ज्याला चांगलं आरोग्य पाहिजे त्यानं व्यायाम करावा, ज्याला समाधान पाहिजे त्यानं डोळे झाकून संप्रदायात प्रवेश करावा. सोपं सांगतो माय. गळ्यामध्ये सोन्याच्या साखळ्या घातल्या की नजरा चोरांच्या पडतात. गळ्यात सोन्याची साखळी असली की आपल्यावर नजर चोराची पडते, पण गळ्यात तुळशीची माळ असली की आपल्यावर नजर पांडुरंगाची पडते. एवढं ध्यानात राहू द्या. एवढा सोपा परमार्थ आहे. अरे स्वतः तुकोबातले उपदेश म्हणून कंठी मीरावा तुळसी व्रत कराये एकादशी, व्रत कराये एकादशी, व्रत कराये एकादशी.
ल्यावे खावे बरे, याच्यापेक्षा काय आवडतंय जीवाला? जीवाला काय आवडत नाही? जीवाला ल्यायला आवडतं, जीवाला खायला आवडतं, जीवाला बरं असावं वाटतं. ल्यायला लेणं म्हणजे कळतं का तुम्हाला? नटायला. 70 वर्षाची म्हातारी 35च्या सुनबाईला म्हणते, सुनबाई काय आत्या मेहंदी लाव ग माझ्या डोक्याला. संपली ना आत्या. अगं तो बोराटे महाराज यायचा आहे ग आपल्या गावात सप्त्याला. टीव्हीला बघितला, युट्यूबला बघती बाया त्याची कीर्तन, कसला आहे कुणास ठाऊक. त्याच्या पुढे कसं जावं पांढरे केस घेऊन. काळं कर काळं कर काळं कर. किती काळं करा, 15 दिवसात प्रकरण उघडकीला येतो. मूढा जना छंद लावण्याचा लावण्याचा, मूढा जना छंद लावण्याचा लावण्याचा, पारखी तो जाणे अंतरीचा भेद, पारखी तो जाणे अंतरीचा भेद. मूढा जना छंद लावण्याचा लावण्याचा, मूढा जना छंद लावण्याचा भेद, अंतरीचा भेद, पारखी तो भेद, अंतरीचा भेद. मूढा जना छंद लावण्याचा लावण्याचा, मूढा जना छंद पारखी तो जाणे अंतरीचा भेद, मुढा जना छंद लावण्याचा. सुंदर दिसण्याकरता किती प्रयत्न चालले तो, किती देख. आरशे बदलतात लोक, आरशे. घरातला आरसा असतो ना, आरसा बदलला जातो. आरशाकडे एक चांगला गुण आहे, एक वाईट गुण आहे. आरसाने मी खरं बोलतो. जैसे तैसे दावे अरसा, नगटा कैसा पालटे, नगटा कैसा पालटे, नगटा कैसा पालटे. जैसे तैसे दावे पालटे, नकट्या कैचा पालटे. आरसाने मी खरं बोलतो ना. आरशाकडे अजून एक वाईट गुण आहे, तोंडावर बोलतो. म्हणून लोकाला आरसा आवडत नाही. खरं बोलणारी तोंडावर बोलणारी माणसं थोडी ना आवडतात. सगळं दाखवलं आरसा. काळ्याचं गोर करल, गोळ्याचं काळं करल. ज्याचं नाक नकटाय त्याचं लांब करल का? माणसाचं नाक धारदार असावं, त्या चोपदाराच्या नाकासारखं. फक्त नाकाला धार नसावी. आणि तिनं जेवायला वाटतं ना तर अजिबात नसावी. सुंदर दिसण्याकरता किती प्रयत्न चाललेत महाराज. पण लक्षात राहू द्या, किती जरी गोर दिसण्याचा आपण प्रयत्न केला, नसेल आपण दिसू का? ज्ञानोबराय सांगतात की नाही, आपल्याला सांगतात की ज्ञानोबरांची ओवे, काय प्रयत्न केल्यानंतर आपण गोरे दिसू. गोऱ्याचं काळं, काळ्याचं गोर. तुम्हाला वाटलं काय? काय काय प्रयत्न करतात. मला खरं सांगा माय, मागच्या 2 वर्षात आणि ह्या 2 वर्षात पार्लर वाढले का कमी झाले? हो वाढले. किती प्रयत्न चाललेत का नाही देखणं दिसायला. आधी फाउंडेशन लावतात, मग पावडर लावतात, आणि पुन्हा फिल्टर लावून फोटो काढतात. मग पावडर कशाला वाया घालवली? फिल्टरच लावायचा होता म्हणून. सुंदर दिसण्याचा किती नाद असतो, किती सुंदर दिसावं वाटतं. अरे तुमचं जाऊ द्या, मी सुद्धा आता येताना आरशात पाहून आलो सुंदर दिसण्याकरता. पण लक्षात राहू द्या, पुरुषानं सौंदर्याच्या नादाला लागायचं नसतं, आणि स्त्रीनं श्रीमंतीच्या नादाला लागायचं नसतं. श्रीमंतीच्या नादाला लागल्यामुळं कितीतरी चांगल्या पुरी चुकीच्या घरात गेल्या, आणि सौंदर्याच्या नादाला लागल्यामुळं कितीतरी चुकीच्या पुरी आपल्या घरात आल्या. या महाराष्ट्रात एक पोरगी सौंदर्यवान होती, पण ती पोरगी श्रीमंतीच्या नादाला लागली तर पुणे जिल्ह्यात तिला मारावं लागले. मागच्या 4 दिवसापूर्वी एक बाप जळत्या पोरीच्या चितेच्या समोर उभा राहून टाव पडत होता, रडत होता, आणि जगाला सांगत होता, तुमच्या लेकी गरीबाला द्या, श्रीमंतीला देऊ नका. का बरं? पोरीनं श्रीमंतीच्या नादाला लागायचं नसतं, आणि पोरानं सौंदर्यात अडकायचं नसतं. अजिबात अडकू नये. ज्याचं ज्याचं लग्न झालं नाही त्याने ऐकावं, ज्याचं राहिलंय त्यानं तर आधी ऐकावं.
पुरुषानं सौंदर्याच्या नादाला लागायचं नसतं. या महाराष्ट्रात एक उपसरपंच सौंदर्याच्या नादाला लागला तर त्याला गाडीच्या काचावरती घेऊन डोक्यात बंदुकीनं गोळी घालून घ्यावी लागली. सौंदर्य हे घातक आहे, श्रीमंती बाधक आहे. माझ्याकडे लक्ष द्या. संस्कार हे बाईचं सौंदर्य असतं आणि कर्तृत्व हा पुरुषाचा देखूनपणा असतो. आपण किती कर्तृत्ववान आहोत याच्यावरून आपण देखणे दिसू. आपण किती कर्तृत्ववान आहोत याच्यावरून आपण देखणे दिसू. आणि बाया किती संस्कारी आहेत याच्यावरून त्या सुंदर दिसतात. आणि तसं तर सांगू का, जे देखणं असतं ना ते तात्पुरतंच असतं. जास्त दिवसाचं असतं का ते? कलर काय तसाच राहतो? ज्ञानोबराय सांगतात, जे जे देखणे सकळ. याचा अर्थ दोन पद्धतीनं घ्या. जे देखणे ते पण आणि जे दिसतंय ते पण. ते हे स्वप्नीचे मृगजळ. मृगजळ समुद्रापेक्षा देखणं दिसतं असाही अर्थ घ्या आणि मृगजळ दिसतंय असाही अर्थ घ्या. पण घ्या, लोक घेत नाही तो सुंदर दिसण्याकरता. 70 वर्षाचं म्हातारं न्हाव्याच्या दुकानात जातं, दाढी करून झाली, मिशी भादरून झाली की मग आरशा पुढे उभा राहतं आणि न्हाव्याला म्हणतं, इकडे रे. काय गरज आहे सुंदर दिसण्यासाठी? लक्षात राहू द्या, चेहरा आणि स्वभाव यामध्ये अंतर आहे. स्वभाव आवडला की चेहरा कसाही असला तरी आवडतोच, पण चेहरा आवडल्यानंतर स्वभाव आवडलच असं नसतं. आधी काय पाहिलं पाहिजे? चेहरा पाहिला पाहिजे का स्वभाव? जोबदार, तुम्ही काय पाहिला होता? पहा ना, लाजताय तुम्ही. चेहरा पाहिलेला का स्वभाव? चेहराच ना. मी सुद्धा चेहराच पाहिला होता. चित्र आज असतं तसं उद्या नसतं, चारित्र्य भरत जातं. या पत्रिकेवरती मी माझं चित्र पाहिलं. माझं BEd झाल्यानंतरचं पहिल्या वर्षातलं आहे ते. त्या चित्राला आत्ता जवळजवळ 8 वर्ष होऊन गेली. काय देखणं दिसत होतं माझं चित्र. आता चित्रवळ्या झाल्या, काय राहिलं नाही. अवताराच्या राशी झाल्या. ऐकताय ना, काय अवतार झाला माझा आता. काय अवतार होता, आता अवताराच्या राशी झाल्या. किती सुंदर दिसत होतो, त्याच्यावर तर जमलं माझं पत्रकार साहेब. आता काय नाही, लग्न झाल्या झाल्या माझीच बायको माझ्या डोळ्यात पाहत होती. आपलीनच आपल्या डोळ्यात पाहावं. तुला पाहते रे. आणि माझ्या डोळ्यात बघून म्हणत होती, चंद्र चांदण्या दिसताय तो माझ्या डोळ्यात. मी म्हणलं अजून काय? ती म्हणली समुद्र. सागराच्या डोळ्यात तुमच्या वहिनीला. 5 वर्ष झालीत माझ्या लग्नाला. आज पहाटेच तिला विचारलं होतं, काय पाहते डोळ्यात? चंद्र दिसतो. ती म्हणली चिपाडं सोडून काही दिसत नाही महाराज, फक्त चिपाडं दिसतं. चित्र आज असतं तसं काय उद्या असतं? चारित्र्य मात्र टिकतं. चारित्र्य जपा. चित्र आज आहे तसं उद्या नाही. चारित्र्यानं ओळखू याल तुम्ही. चला पुढे जाऊ आपण. ल्यावे. अजून एक मुद्दा सांगू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर कल्याणच्या सुभेदाराची सून आणून उभा केली. दिसायला फार देखणी होती. माझ्या राजानं साडी चोळी दिलं, आई म्हणून हाक मारली. तिनं सांगितलं, समोरच्या बाईला ताई म्हणणारे राजे खूप ऐकलेत, पण समोरच्या बाईला आई म्हणून हाक मारणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा, त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. चारित्र्याला महत्व दिलं. ज्याला बाईतली ताई कळली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळली तो राधेचा श्याम झाला. बाईतली पत्नी कळली तो सीतेचा राम झाला. पण ज्याला बाईतली आई कळली तो जिजाऊचा छत्रपती शिवबा झाला. साडी चोळी देऊन माघारी लावली. मला तुमची आचारसंहिता भंग करायची नाही. ना कळावं चित्रापेक्षा चारित्र्य किती महत्वाचं असतं. एका कवीनं वर्णन केलंय. इतकी सुंदर होती ती की तिनं पान खाल्लं तर घशात न उतरलेलं दिसायचं. अशा बाईला राजा आई म्हणलाय. आपण तर कपड्याच्या दुकानाच्या बाहेर प्लास्टिकच्या असतात त्यांच्या बरं सेल्फ्या काढून राहिलो. छत्रपतींच्या वंशज आहोत आपण. माघारी लावलं. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. अशीच देखणी होती एका सुभेदाराची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवाण आनंदाने नांदत होते.
हिंदू मुसलमान उगा म्हणून का लोक छत्रपती शिवाजी महाराज की म्हणल्याबरोबर जय म्हणतात. चित्रापेक्षा चारित्र्य जपा. चित्र आज असतं तसं उद्या नाही. ल्यावे अडकला जीव. दुसरे एक जीवाला गोष्ट आवडते, खावे. खाणं वाढली हो आता. या 2 वर्षात मांसाहाराची दुकानं वाढली का कमी झाली सांगा? लोक म्हणतात परमार्थ वाढला आणि बुवा लोक लय झाले, महाराज लय झाले, ठेच लागले तरी महाराज निघायला लागलाय. अरे ते किती वाढले तुला कळतं का? नात करती का यायलाच? हा हे म्हणायला लागले ना आता. ते किती वाढले? तुमच्याकडे नंबर असतील तर त्यांना सांगा, म्हणाव वंशाला तरी एखादा बुकुट ठेव बाबा. सगळेच उलटे लटकावायला लागले. आणि लोक म्हणतात नाही नाही परमार्थच लय वाढला. अरे तिकडं पण वाढले, लक्ष द्या थोडं. पण हे नाही. युक्त आहार विहार नेमेंद्रिय असे सार. देवाचं गावाचं भावाचं सुद्धा खाऊ नये. माणसाच्या खिशात आयत्या आलेल्या 50,000च्या बंडलापेक्षा घामाच्या धारेनं भिजलेली 100ची नोट जास्त समाधान देऊन जाते, हे कधी विसरू नये. वासनेत बरबटलेलं मन, व्यसनाच्या अधीन गेलेलं तन आणि लबाडीचं धन कधी झोप लागू देत नाही. एका माणसानं मोटरसायकल चोरली, विकायला गेला तो सोनपेठला. तिथं त्याला गिरायक लागलं पण ते चोर होतं. याला काय ओळखू नाही आलं. मग दोघाचा व्यवहार सुरू झाला. द्यायचे का गाडी? मग काय शोला म्हणले का? चांगले आहे का? 1 नंबर आहे. किमतीचं बोला? 35,000. कमी जास्त रुपया नाही. चावी द्या? कशाला? ट्रायल घेऊन आलो, लवकर या. परत नाही आलं. मग आजूबाजूच्याने विचार, हा हे बरोबर आहे, टाटा बाय बाय. असं मग आजूबाजूने विचारलं. चांगली होती मोटरसायकल, आम्हाला खूप आवडली होती. आम्ही आता घेणारच होतो, 50,000 आणले होते, पण आमच्याच नशिबात नसल. काय भावानं दिली हो? तो म्हणला ज्या भावानं आणली त्याच भावानं दिली. रुपया सुद्धा आगाव घेतला नाही. अरे हे धन आहे. म्हणून या संघ खोटा त्याचा, म्हणून या संघ खोटा त्याचा. तिसरा मुद्दा आहे, बरे असावे सदैव. हेच आवडते लोकांचं. वाटू होऊ दे, माझं एकट्याचं चांगलं होऊ दे असं वाटायला लागले. साधूला असं नाही. अहितापासून काढी ती इथं देवणी वाढवी ती नाही. श्रुती पुरवती माऊली रे. जीवाचं तसं नाही. जीवाला वाटतं फक्त माझंच बरं व्हावं. जीवाला सुद्धा असंच वाटतं माझ्या एकट्याच चालावं. अरे म्हणून तर सुरुवातीला फुकट होतं, आता लय परेशानी केली त्याने. एका गावात मी सांगेन तुम्हाला, बरं असावं असं वाटणं किती धोक्याचं आहे. आपलंच बरं व्हावं हे वाटलं की धोका आहे. कुंभारीनबाई होते आणि त्याच गावात माळीनबाई होती. दोघीची मैत्री झाली. फेसबुकला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या. दोघी एकमेकीसोबत सेल्फ्या काढायच्या आणि इंस्टाग्रामला स्टोरीला ठेवायच्या. गजानन महाराजाला मेन्शन करून, श्याम महाराजाला फॉलो करून, सुदर्शन महाराजाला टॅग करून. वज व्हायचं त्यांना, वय झालेलं, थकून जायच्या. कुंभाराची बाई गाडगी विकायची आणि माळ्याची बाई माळवं, त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? भाजी. त्याला पेंड्या म्हणतात का जुड्या? जुड्या. वज व्हायचं. एक दिवशी माळीन मावशी म्हणाल्या, कुंभारीन बाई काय माझ्याकडे एक आयडिया आहे. कुंभारीन म्हणाले, आयडिया असू दे, एअरटेल असू दे, जिओ असू दे, वोडाफोन असू दे, टाटा इंडिकॉम, BSNL, काय बी सांग. आपण उंट आणू, उंट. मग दोघींनी अमेझॉन वरून उंट मागवला. वाळवंट तिकडेच आहे ना. उंट आणला. 12,500 रुपये भरून 25,000 पार्सल शेळगावमध्ये. एका बाजूनं भाजीच्या पेंड्या म्हणजे जुड्या आणि दुसऱ्या बाजूनं गाडगी बांधली. ज्या बाजूनं गाडगी ती कुंभारणीची आणि भाजीच्या पेंड्या म्हणजे जुड्या त्या माळीनबाईच्या. माळीनबाई उंटाच्या पुढं चालू लागली
आणि कुंभारीनबाई उंटाच्या मागे चालू लागली. 3 किलोमीटरवर बाजार होता. उंट चालू लागला, पण भाजीच्या जुड्या पाठीवर आहे हे उंटाला सांगावं लागलं नाही. त्यानं माग तोंड वळवलं आणि एक एक जुडी वढायला चालू केली. आता हे माग कोण चालत होती हो? कुंभारीन. पुढे कोण चालत होती? भाजीच्या पेंड्या कुणाच्या आणि गाडगी कुणाची? कुंभारणीला कळलं की माळ्याच्या बाईचे 2 रुपये कमी येतील. भाजीच्या जुड्या खायला सुरुवात केली, पण हिला वाटलं होऊ द्या, हिच वाटोळ होऊ द्या, माझ्या एकटीच बरं झालं पाहिजे. उंटानं 2 जुड्या वडल्या, 3 जुड्या वडल्या, 5 जुड्या वडल्या आणि एका बाजूचं वजन कमी झालं आणि ज्या बाजूला गाडगी होती त्या बाजूचं वजन वाढून धप दिशे. हिच्या तरी 5-25 पेंड्या वाचल्या, हिचा औषधाला खापर सुद्धा वाचलं नाही. का? आपलंच बरं व्हावं असं वाटलं की आधी वाटोळ होतं. तुकाराम महाराज म्हणतात ना, अनिकाच्या घाते मानिता संतोष, अनिकाच्या घाते मानिता संतोष, अनिकाच्या घाते मानिता संतोष, अनिकाच्या घाते मानिता संतोष. सुख दुःख दोष अंगी लागे, सुख दुःख दोष अंगी लागे. घाते मानिता संतोषन, सुख दुःख दोष अंगी लागे. म्हणजे ल्यावे खावे बरे नका अडको जीवानो. मग साधूची आवड पहा. काय आवडतं साधूला? आवड पंढरी भीमा पांडुरंग, आवड पंढरी भीमा पांडुरंग. चंद्रभागा लेक पुंडलिक, पुंडलिक चंद्रभागा लेक पुंडलिक. आवडे ते भावी भीमा पांडुरंग, आवडे ते भावी भीमा पांडुरंग. चंद्रभागा लेक पुंडलिक, चंद्रभागा लेक. आवडे पंढरी भीमा पांडुरंग, चंद्रभागा पुंडलिक, चंद्रभागा लेक. आवडे पंढरी भीमा पांडुरंग, चंद्रभागा लेक पुंडलिक, चंद्रभागा चंद्रभागा लिंग पुंडलिक. आवडे पंढरी भीमा पांडुरंग. साधूला हे आवडतं. काय आवडतं अजून? आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. काय आवडतं? भगवंताचं नाम आवडतं. जिवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयासी पिके पुढे. नामा म्हणे जिवे करीन निंबलोन, विटे सहित चरण ओवाळीन. किरीट कुंडले मंडित, श्रीमुख अति सुंदर शोभत. गळा वैजयंती डुल्लत, हार मिरवत तुळशीचा. काय आवडते? हे हो संसार प्रपंच अमुक तमुक, त्याला हे नाव, त्याला हे नाही आवडत. नामा म्हणे पदपंकज पादुका. बर का हो? चरणाची शोभा आवडते. बर अजून काय आवडतं सांगतो. पकवाज लागून झाला की सांगतो. जाऊ द्या आधीच सांगतो. तो का म्हणे माझे, बोला बोला, हेची पाहिन श्रीमुख. त्याच्या पुढचं सांगतो. तुळशी हार गळा. पुढचं पुरं करा. आवडी 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 आवडे निरंतर हेची ध्यान. त्यांच्या पायाचा विषय विठ्ठल, त्यांच्या मुखाचा विषय विठ्ठल. सांगू का? डोळ्याचा विषय सुद्धा विठ्ठल. अहो शिंख, जांभई, खोकला
बस ही तुकाची वेळ वाया गेला वाया गेला. दिनरजनी हाची धंदा. गोविंदाची पोवाडी. बरं मग हे पंढरपूरला जाऊन का आवडे? पुढचं ऐका. पंढरपूर असं आहे, अवघीच तीर्थे महाबळेश्वर डोळा देखलिया. मग म्हणा ना, चंद्रभागा डोळा तेथील तृण पाशा नाही देव मानावे देखता रावळाची पाठ. तीर्थे घडती 360. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. आणि यापेक्षा सोपं, वाराणसी एक मासा गोदावरी एक दिवसा परी पंढरीये पाऊल परियेसा. पंढरीये वाराणसी माहिती आहे का तुम्हाला? वाराणसी काशी 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 केली का तुम्ही कधी? नीट काशी करा. वाराणसी एक मासा गोदावरी एक दिवसा पंढरीये पाऊल परियेसा. पंढरीये पाऊल परियेसा ऐसा ठसा नामाचा. ऐसा ठसा नामाचा. नामाचा 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 उच्चार. रात्र दिवस नामाचा उच्चार. रात्र दिवस नामाचा उच्चार. रात्र दिवस नामाचा उच्चार. आवडे देवासी तो एका प्रकार. आवडे देवासी तो एका प्रकार. आवडे देवास तो एका प्रकार. आवडे देवास तो एका प्रकार. आवडे देवासी तो एका प्रकार. आवडे देवासी तो एका प्रकार. आवडे देवास तो एका प्रकार. आवडे देवास तो एका प्रकार. नामाचा उच्चार रात्र दिन. तुळशी माळ गळा गोपी जलगटी. तुळशी माळ गळा गोपी जलगटी. नामाचा उच्चार रात्र दिन. दिवसाचा उच्चार रात्र दिन. तुळसी माळ गळा गोपी जलगटीला. तुळसी माळ गळा गोपी जलगटीला. देवाचे तो एका प्रकार. आवडे देवाचे तो एका प्रकार. आवडे देवास तो एका प्रकार. आवडे देवास तो एका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिन. नामाचा उच्चार रात्रंदिन. नामाचा उच्चार रात्रंदिन. नामाचा देवाला योग ना आवडे. योग आवडत ज्ञानोबा म्हणलं नसतं योगाची अवाटा जे निघाले गा सुबटा. अरे जर दुःखच वाट्याने येत असेल तर योग नसेलच आवडत ना. योग याग विधी ये नेनो हे सिद्धी वायाची उपाधी. योग आवडत नाही. महाराज म्हणाले
अरे योगानं मिळालेली सिद्धी कोण त्या पुसे राजहंसे नेले पाणी नाही आवडत. योग आवडत असता तर सगळे योगी झाले असते ना. म्हणजे योग आवडत नाही. बर मग ज्ञान आवडतं का? तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळे काळा. त्यार्थी ज्ञानही आवडत नाही. बरं पुढं देवाला कोण आवड? अर्जुनाला सुद्धा साधक व्हावं लागलं, शरण जावं लागलं, तेव्हा कृष्णानं त्याला गीता सांगितली. बरं ठीक आहे, मग देवाला कर्म आवडतं का? म्हणे नाही. आगाक्रमी जे उरावे ते हे सुखदुःखी फळावे. मग त्याला आवडतंय काय? अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का तैसीच प्रीती करी भोळ्या भाविका नामा म्हणे पद पंकज पादुका. बर पुढं अजून काय आवडतं? आता बघा मुद्दे पुन्हा ऐका. एक देवाला नामस्मरण आवडतंय, 2 देवाला पंढरपूर आवडतंय, 3 देवाला चंद्रभागा आवडते, 4 पुंडलिकासारखा भक्त आवडलाय. मी 5वा मुद्दा सांगितला त्याला अबीर बुक्का खूप आवडलाय. आता जरा 6वा मुद्दा ऐका. देवाला काय आवडतं? देवाला व्रत आवडतं. कोणतं व्रत? व्रत एकादशी करेन उपवासी गायीन हरनिशी मुखे नाम. मी 8वा मुद्दा सांगतो तुम्हाला. आता 8वा तरी आठवणीत ठेवाल. 8वा तरी आठवणीत ठेवावा याच्याकरता 8वा मुद्दा सांगतो. काय आवडतं देवाला? त्यातलं किती तुमच्या लक्षात राहणार आहे मला माहित नाही. पुढं पाठ मागं हरिपाठ. पण काय आवडतं देवाला असं जेव्हा विचाराल ना तेव्हा सांगतो मी. त्याला त्याचे भक्त आवडतीलच, पण भक्ताची स्तुती करणारे जास्त आवडतात. भगवान श्रीकृष्णाला पाहायला पुतना येऊन गेली, मेलीच. तिच्या येण्यानंतर 7व्या दिवशी महाबळ भट नावाचा ब्राह्मण आला होता. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, काळ्याचं पांढरं, पांढऱ्याचं काळा करणार. मग म्हातारे जातात बाहेर. ये बाई तुला भरपूर त्रास आहे, तू सगळ्यासाठी करते पण तुझ्यासाठी कोण करत? अमावस्या पौर्णिमेला तुझ्या पोटात दुखतं बाई. तू सगळ्याची झाली पण कोणी तुझं झालं नाही बाई. तुझ्या जवळचे लोक तुला त्रास देतात बाई. सगळेजण तुला त्रास देतात बाई, पण तू सगळ्यासाठी चांगलं करत आले. काळा कपडा घालत जाऊ नको बाई, तुझं चांगलं होईल. दे 51 रुपये. ते आलं होतं महाबळ भट. ज्योतिष सांगणार मोठ्याचे घर बघूनच येतात हो. मग ते नंदाची बायको यशोदा ती बाहेर आली. दिसायला ब्युटी क्वीन होती, ती दिकणी होती ना. बाहेर आली. कृष्णाची मम्मी म्हणल्यावरती काही सोपी असन का? ती बाहेर आली. ती जशी बाहेर आली तसं हे भविष्य सांगणार बोलायला लागलं. लेकरू झालं वाटतं तुला? हा. बिलिंदर आहे ते? बापरे. आगाव आहे ते? ही घाबरली जरा. कुळाचा नाश करेल तुझं पोरग, खानदान संपवल, लय बेकार आहे ते. ही परत आत गेली बाहेर आली. का? माझ्या पोरा इतका देख ना तो कुणीच नाही, एवढं सात्विक आहे आणि हे असं कसं म्हणतंय. त्यानं त्याचा रट्टाच चालू ठेवला. तुझं पोरग वाईट आहे, कुळाचा नायनाट करणार आहे, तुला मारून टाकणार आहे. त्यापेक्षा आत्ताच ह्याला काहीतरी बंदोबस्त करा आणि पोराला मारून टाका. हे डोकंबाज. 2 वर्षावर इलेक्शन आलं ना, मग बिळातनं बाहेर पडतात घरातले. कधीच कुणाच्या कार्यक्रमात न दिसणारी माणसं जर दररोज दिसायला लागली तर समजून जायचं इलेक्शन जवळ आलं. ऐकताय ना? भावी उमेदवार वाटचाल चाललेली असते त्याची. मग ते सगळीकडे येत. तिनं ओळखलं हे काहीतरी बरं नाही. त्यानं एक कठीण शब्द वापरला. तुझा पोरगा ना सगळ्या धर्माचा नायनाट करेल, त्यापेक्षा मार. तिनं न राहून विचारलं, महाबळजी अहो परवा तर गर्गाचारी आले होते. गर्गाचारी असं म्हणाले, हा कुलनाशी नव्हे, हा कुळाचा उद्धार करणार आहे. आणि तुम्ही उलट कसं सांगता बरं? महाबळ भट जरा परुडी मिरवायला गेला. काय म्हणला माहिती आहे? अगं त्या गर्गाचार्याला ना अक्कलच नाही. शेसन नाही झालं. कुणाला? भगवंताला, कृष्णाला. ते ऐकत होतं. जोपर्यंत त्याची निंदा कानावर येते तोपर्यंत त्याला काय वाटत नव्हतं. पण ज्या दिवशी भारी भक्ताची हरिजनाची निंदा सुरू झाली त्या क्षणाला त्याला सहन नाही झालं. साहात गोविंदा नाही त्याचे, साहात गोविंदा नाही त्याचे.
कोणाच्या लक्षात राहिले नाहीत. मी रोज ह्यातच आहे ना महाराज. बुवाच्या पुढे फक्त म्हणतात हो हो खरं आहे, एक नंबर हा, एक नंबर. आणि कीर्तनाच्या आधी काय काय आमच्याकडे जातात, महाराज ठासून झालं पाहिजे, ठासून घासून झालं पाहिजे, काय काय म्हणजे तासून आम्ही काय सुतार वाटलो. एक जण म्हणे महाराज गुळून झालं पाहिजे, गुळून. हे कळतं ना? काय सांगतील असं नियम नाही. जाऊ द्या. देवाला आवडणारे 8 मुद्दे सांगितलेत मी. ह्यातला एखादा तरी ध्यानात राहील ना. नामस्मरण करा, आवडाल देवाला. साधूची स्तुती करा, आवडाल देवाला. तुळशीची माळ घाला, आवडाल देवाला. नाही जमलं तुम्हाला तर पंढरीची वारी करा, आवडाल देवाला. नाही जमलं तुम्हाला तर कमीत कमी जे वाऱ्या करतात त्यांची स्तुती करा, आवडाल देवाला. तीर्थ ढुंढून या, आवडाल देवाला. व्रत करा, आवडाल देवाला. भक्त व्हा, आवडाल देवा. पण आवडा ना का ठरवलंयच तुम्ही? आंधळा मनुष्य मंदिरात आला देवाच्या पाया पडायला. लोक त्याला हसली, म्हणली बावळ्या अरे तुला काय मंदिर दिसायचं का तुला देव दिसायचा? आंधळा म्हणला मला देव दिसावा याच्याकरता देवळात नाही आलो, देवानं मला आलेलं पाहावं याकरता मंदिरात आलोय. हा परमार्थ करा. नक्कीच तुम्ही देवाला आवडा, नक्की तुम्ही देवाला आवडा. लावे खावे बरे असं पडू नका. तुम्ही देवाला आवडा. जी माणसं वरून बदलतात ना त्यांना स्वतःहून देवाकडे जावं लागतं. जी माणसं आतून बदलतात ना एवढी गोपाळ राहते ते. तुम्ही देवाला आवडा. शूर्पणखा वरून बदलली, तिला स्वतःहून रामाकडे जावं लागले. आणि शबरी माता आतून बदलल्यावर रामाला तिच्या हातची उष्टी बोरं खायला यावं लागले. आतून बदला बरं, तुम्ही देवाला आवडा. पुतना मावशी वरून बदलली. पुतना माहिती आहे ना, इथं पलीकडे राहते ती. जागा मागा मला बघा, पुतनाच असते ती. तिला स्वतःहून जावं लागलंय कृष्णाकडे. कुब्जा आतून बदलली, कृष्णाला तिच्याकडे यावं लागले. तुम्ही आतून बदला, देवाला आवडा. तुम्ही आतून बदला, देवाला आवडा. देवाला आवडण्यासाठीचं महत्वाचं कर्तव्य तुळशीची माळ महत्वाचे घाला. या संप्रदायात कालिका म्हाताऱ्याला म्हणलं आजोबा वय किती? 73. बोलता येत नव्हतं त्याला. माळ आहे का? फलत तिका त्याला बाता होता महालात. आता तोंडात दात राहिला नाही, काय नाही, चावत नसल ततकत महालात घोलमालून हान तुका वातली. सगळ्या पोरांच्या गळ्यात माळा, तुमचा एकच पोरगा राहिलाय महालात. तुम्हाला तर काय कळतच नाही. पाहुण्या लावल्या तर एखादा ठेवावा लागतो दतलव. घाला ना या माळ परमार्थात या. अरे 51 झालं की 91 वनात जायचं. वन एक्का जर वनात नाही गेला तर पोरगा म्हणतो बा तरी पण 53. मग नातू म्हणतो आजोबा 54. तरी इथंच संत संग धरा तुम्ही हरिभजन करा. संत संग धरा तुम्ही हरिभजन करा. काळ पाठी लागला दात खाय करकरा. काळ पाठी लागला दात खाय करकरा. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. जायचंय कुठं? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. 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 कुंडलिक देवता शोभेला रमणती हो. कुंडलिक देवता शोभेला. कुंडलिक देवता शोभेला रमणती हो. देवता शोभेला. एका जनार्दनी आम्हा उभी कर ठेवून कटी हो. एका जनार्दनी आम्हा उभी कर ठेवून
पाताळ याचा बसलेले या हात वर एक साथ आता हात वर घ्या हात वरी घ्या वरी असं हा तुमची भाषा शिकाय मला इथं येऊन राहावं लागला इथूच्या हात वर एक साथ पहिला मंडळ सर्वजण देवाच्या दारात होता एक टाळ वाजला पाहिजे टाळकरी जरा हाला एक खाली वागणार हा सोबत फक्त वरचा टाळ फक्त वरचा वाजवा एक टाळी एक माझ्यासोबत एक टाळी एक माझ्यासोबत चंबूया दीपा माझी एक पंढरा पुरगा हो हो नगर देखा विठू पाटील त्याचं नावगा चला जाऊ चला जाऊ चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया म्हणा म्हणा हो विठोबाचा धर्म जागो हो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्षला स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातीला चारी वेदाचा शास्त्र पुराण अनुवाद तुला शास्त्र पुराण अनुवाद तुला
आवड आहे देवासी, दुसरं काही नाही आवड, हेच आवड आहे देवासी. काही जणांना आवडलं ते मनापासून गायले, काही जण टुकटू मक्कू बघतोय चांगला चांगला बोले, हे ना आवड आहे देवासी. नात करते का यायलाच, हे पण नाही आवड आहे देवास. झापूक झुपूक हे पण नाही आवड आहे देवास. देवासी काय आवड आहे? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा. वैष्णव म्हणो जया अवघी देवावरी माया. माया म्हणजे ब्रह्माच्या वृत्तातली सांगण्याजोगा माझा एवढा अभ्यास झाला नाही. ही माया इथली कोणती आहे? सासूसाठी रडेसून भाव अंतरीचा मोले घातले नाही असू नाही. म्हातारी मेल्यावर पोरगी रडते माय मेली म्हणून, आणि सुनबाई रडते कटकट गेली म्हणून. हा फरक आहे. तुम्ही बघा टिकून उभा केलेलं बसवलेलं प्रेत म्हातारीचं बायाकडनं बसतात, तोंडाला पदर लावून, म्हणजे रडल्याला बी कळू नये हसल्याला बी कळू नये. लय डोकं बाजू बाया. आणि त्याच्यात जर सुनबाई रडना ना तर एकामेकीला कोपरा हाणतात. पक्कीचं करा त्याची सून, डोळ्यात पाणी खात्री पक्की तिच्या सक्रांत त्याची सून. वहीचं तुम्हाला काय काय तुम्हाला ते सांगते ना, काहीतरी वाटायला पाहिजे. हे संसारातली माया. कमी जास्त 19-20 फरक सांगू का महाराज? जाऊ द्या आता, असा बी उशीर झाला, 11च्या पुढे गेले. सांगू का कसं करायचं सांगू? भेदभाव सांगू का? हे बघा, एकाच मंडपात पप्याचं पण लग्न होतं आणि गुड्डीचं पण होतं. एकाच गुड्डी नांदायला गेली आणि पप्याची पप्पी नांदायला आली. म्हणजे त्याची बायको सुनबाई नांदायला आली आणि लेक नांदायला. वरमायची 6 महिन्यानं गाठ घ्यायची आणि वरम्याला विचारायचं दीदीचं बरं चाललं का? गुड्डीचं होय. दाद्याचं त्याचं बी चांगलं चाललं. संसार बरा आहे ना हो? भावाची केली तुम्ही होय. दीदीचं चांगलं चाललंय ना? लय मोठं लग्न केलं ग बाई तुम्ही, आणि बरं झालं खर्च वाचला. भाऊ बहिणीचं सोबत झालं लग्न, पोरगी नांदायला गेली. पोराचं बी करायचंच होतं, झालं बरं झालं. पण दोघात चांगलं चाललंय ना? ती म्हणली हो. मग वरमायला विचार दाद्याचं कसं चाललंय? सुरुवात. अरे तुम्हाला न सांगता कळू येते अंतर. ते म्हणली दाद्याचं बैल झाला बैल. संभळाल म्हणून भावाची केली, पण बस म्हणलं की बसतो, उठ म्हणलं की उठतो. असा मुठीत ठेवला, करंगळीवर नाचवती. लाज तरी वाटायला पाहिजे. तर हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला, एवढा सांभाळा पण तिच्या ताब्यात गेलाय. आहारी गेलाय बायकोच्या. बस म्हणलं की बसतय, उठ म्हणलं की उठतय. तिचं रडून होऊ द्या आणि मग तुम्ही तिचं डोळं पुसून म्हणा असू द्या. घरोघरी मातीच्या चुली असतात. दीदीचं कसं चाललंय? दीदीचं नशीब काढलं ग बाई माझ्या लेकीनं. जावाय पाहुणा बस म्हणलं की बसतो, उठ म्हणलं की उठतो. हा असा मुठीत ठेवलाय, मुठीत बोटाव नाचवती माझी गुड्डी. जावायला करंगळी नाचवती. अरे जावाय माझ्या गुड्डीच्या. म्हणजे तुझ्या सुननं लेखाचं ऐकलेलं तुला पटत नाही, आणि तुझ्या लेकीनं जावाय ताब्यात ठेवला पाहिजे वय ग म्हातारे. तू मरावीन, तुझं वर्ष श्राद्धाचं कीर्तन माझ्याकडे यावं काहीतरी. ही संसारातली माया आहे हो. यापेक्षा खरी माया वैष्णवांची. पातीचा कोण कुणाचा आहे, पण एकमेकाच्या जवळ जातो आपण. जोडलेली नाती. माझी आई अजूनही सांगते, मी लहान होतो तेव्हापासून सांगायची, बाळा ज्या गावात जाशील ना त्या गावात एक प्रेमाचं घर बांध. त्या घरी आपल्याला आपलं म्हणलं पाहिजे. त्या घरून आपल्याला फोन आला पाहिजे. कीर्तनापुरताच नाही, वर्षभर आला पाहिजे. कुठं आहे, काय चाललंय, काय नाही. हे प्रेमाचं घर एक तरी घर असावं. ज्या गावात जाऊ ना, आम्ही संस्थेत होतो शिकायला त्यावेळेस सांगत होती आई, जा सप्त्याला, पण गेल्यानंतर एक घर आपलं बनव. एक घर आपलं झालं पाहिजे. आम्ही लहान होतो तेव्हा जाहिरात लागायची, DSK घराला घर पण देणारे माणसं.
जाहिराती बी गोड होत्या हो. किती सुंदर मालिका होत्या. दुसऱ्याचा बांध फोडणाऱ्यासाठी आप भीती होती, तपास करायची CID सुरा, लहान मुलांसाठी शक्तिमान, परत शकाला का बुम बुम, बाय बापड्यांसाठी ये रिश्ता क्या कहलाता है, पवित्र रिश्ता, 4 दिवस सासूचे, सखे ग टाकू पुढचं पाऊल, नवीन लग्न झालेल्यांसाठी छायागीत, आणि ज्यांचं कधीच होणार नाही त्यांच्यासाठी चित्रहार. होतं महाराज हे सगळं. सगळं बदललं जाऊ द्या मरू द्या, पण एक नाही बदललं. काय? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आषाढी कार्तिक पंढरीची वारी, आषाढी कार्तिक पंढरीची आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधना एखादी वारी आपल्या घरात वाडावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. तो कुळाचार कोणता? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. कुळव्रत कोणतं? एकादशीचं व्रत, सोमवारचं व्रत, हे कुळव्रत आहे. कुळाभिमान कोणता? तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हा कुळाभिमान आहे. या अभिमानाच्या गोष्टी आहेत. जो वारकरी आहे त्यानं माळ घातली पाहिजे, हा अभिमान आहे. कपाळाला गोपीचंदनाचा टिळा असला पाहिजे, अभिमान आहे. आणि हृदयामध्ये आपल्या लोकांविषयीचं प्रेम असलं पाहिजे, हा अभिमान आहे. हा अभिमान असावा, अहंकार नसावा. अभिमान बाळगा. मी तुमचा आहे, तुम्हाला अभिमान पाहिजे. तुम्ही माझे आहे, मला तुमचा अभिमान पाहिजे. गावात एखादा वारकरी असला की त्या वारकऱ्याचा अभिमान पाहिजे. गावाला अभिमान पाहिजे, भजनी मंडळाचा अभिमान पाहिजे, सप्त्याचा अभिमान पाहिजे. अरे लोकांच्या गावात जाऊन सांगू शकता 50 वर्ष झाले आमच्या सप्त्यात, ते सांगू शकतात का 50 वर्ष झाली नारायणगावचं भजनी मंडळ आमच्यात येते म्हणून? कळलं ना तुम्हाला? नाही नाही, नारायणगावचं तुम्हाला नसणार माहिती. नारायणगावच माहित नाही. किती अभिमानाची गोष्ट आहे नारायणगाव. परत सांगतो तुम्हाला, माहिती? हा, इथलं नाही. किती अभिमानाची गोष्ट आहे. हा अभिमान आहे. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, आणि येर अनुष्ठिती सामान्य सकळ. हा कुळाचार, हा कुळाभिमान. का हो? असं जर वागत एखादा साधक आला, नामस्मरण सतत करणं, गळ्यामध्ये तुळशीची माळ, पंढरपूरची आषाढी कार्तिकीची वारी, एकमेकांविषयी हृदयात असणारा कळवळा, असा जर एखादा साधक असेल तर देवाच्या बाबतीत नाथ महाराज तुमचं मत काय आहे? महाराज म्हणाले, तो नुसता देवाला आवडतच नाही, देवाला तो पूजनीय होतो. अभंगाचं शेवटचं चरण. एक जनार्दने ऐसा ज्याचा नेम, एक जनार्दने ऐसा ज्याचा नेम, बोला एक जनार्दने ऐसा ज्याचा नेम, एक जनार्दन ऐसा ज्याचा नेम, एक जनार्दने
विठ्ठला जनार्दनी ऐसा ज्याचा नेम कैसा, आतापर्यंत सांगितला ऐसा. त्यामुळं चांगलं वागा, चांगलं राहा, इतरांशी प्रेमानं वागा. झालात असंच यश तुमच्या पुढच्या पिढीला मिळावं अशा शुभेच्छा देतो. तुमची रजा घेतो. बोलण्याच्या ओघात एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल तर आई बापाच्या अंतकरणानं माफ करा. शेवटचा एक संदेश देणार आहे. मी रोज सांगतोय, अधिकारापेक्षा कर्तव्य करा. प्रभू रामचंद्रानं जर अधिकार पाहिला असता तर रामाला गादीचं मालक होता आलं असतं, पण त्याला गादीचं मालक व्हायचं नव्हतं हो. त्याला राम व्हायचं होतं. लक्ष्मण जर म्हणला असता ना मी वारस आहे, झालं असतं. त्याला लक्ष्मण व्हायचं होतं. सीता म्हणली असती ना मी मालकी नाही, झाली असती ना. उर्मिला श्रुतकीर्ती मांडवी कुठं गेल्या वनवासात? तिला मालकीन व्हायचं नव्हतं, तिला सीता व्हायचं होतं. माझी विनंती आहे, अधिकार पाहू नका, कर्तव्य करा. भावानं भावासाठी कर्तव्य केलं पाहिजे. कधी वाटणी झालीच तर वाटणी करताना एक जण शेतीला असला, दुसरा नोकरीला असला, वाटण्या होतच असतात. प्रत्येकाला त्यातनं जायचंच आहे. पण थोरल्यानं कधीतरी धाकट्याला म्हणावं, भावा तू लहान आहेस, मी मोठा आहे, वाटणी करणं मला मान्य नव्हतं. आईबाप जिवंत आहे तोपर्यंत वेगळं राहायला नको आपण. पण तू म्हणतोस तर ऐक, तू शेतीला मी नोकरीला, तू शेतीला मी नोकरीला, आपण वाटणीच करूया. तर अशी वाटणी करू, तू शेतीला मी नोकरीला, 3 एकर तुला 2 एकर मला, 5 एकरातली 3 एकर तुला 2 एकर मला, तू शेतीला मी नोकरीला, ट्रॅक्टर तुला मोटरसायकल मला, ट्रॅक्टर तुला मोटरसायकल मला. अधिकारापेक्षा कर्तव्य करतो भावा. सांगा त्या भावाला, त्याला म्हणावं वाटण्या करूच आपण, पण अशा वाटण्या करू. ऐक रे भावा, तुझा विश्वास नाही राहिला आता माझ्यावर. पोहायला चाललो तर विश्वास फक्त माझ्यावर होता, मी बुडू देणार नाही तुला खात्री होती. गाडी चालवताना मी पडू देणार नाही याची खात्री तुला होती. ऐक रे, तुला वर टाकायचो, मी झेलायचो, पडू देणार नाही खात्री तुला होती. विश्वास संपलाय ना, संपू दे, वाटणीच करू. तसं तर वाटणी करणं चुकीचं आहे. पण तू शेतीला मी नोकरीला, जुनं 3 खराचं घर मला आणि नवीन बांधलेलं चांगलं स्लॅबचं 2 खणाचं तुला. मान्य? म्हणे मान्य. मी वाटणी करतो. तू शेतीला मी नोकरीला, तुझी पोरं लहान, माझी पोरं मोठी. तुझ्या पोरांना अजून कोणाची तरी गरज आहे. बाप आजारी असतो, आई जरा तरुण आहे, आई तुझ्याकडं, बाप माझ्याकडं. पण ऐक रे भावा, ऐक ना, वाटण्या करताना अधिकारापेक्षा कर्तव्य करू. कधी जर तू आजारी पडलास, कधी तू जर आजारी पडलास तर माझी मांडी तुला आणि मी मेल्यावर तुझा खांदा मला. अशी वाटणी ज्या घरात होईल तिथं अधिकारापेक्षा कर्तव्य, अधिकारापेक्षा कर्तव्य करा हा मौलिक संदेश देतो. आणि झालेली सेवा महाविष्णूंच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.